देखील आंदोलन झालं, पोलिसांचं निलंबन झालंय सातारा अधीक्षकांचं, तुषार दोषींचं काय म्हणतात? माझं या बाबतीत एकच निवेदन आहे, निवडणूक पूर्व आमची जी युती आहे कोरेगाव मतदारसंघातली ही भाजपबरोबर झाली होती आणि पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी जी बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये सर्व महायुतीचे नेते त्या ठिकाणी हजर होते आणि त्या नेत्यांनी असं ठरवलं, प्रत्येक महायुतीचा आमदार स्वतःच्या मतदारसंघात कुणाबरोबर युती करणार हा त्याचा त्यानं निर्णय घ्यायचा आणि त्या पद्धतीनं आज आम्ही पुढं गेलो. आम्ही निवडणूक पूर्व युती ही भाजपबरोबर केली होती, पण नंतर आमचे लोकही शिवसेनेच्या कॅम्पमध्ये गेले होते. पण नंतर जसं सगळ्यांच्या लक्षात आलं शेवटच्या 5-7 दिवसामध्ये की आज आमच्या काही लोकांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या काही घटक पक्षातल्या लोकांसोबत या ठिकाणी युती केलेली आहे, ते आमच्या मतदारसंघात मान्य नव्हतं. त्यामुळं आमच्या दोन्ही सदस्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की कसल्याही परिस्थितीत निवडणूक पूर्व जी युती भाजपबरोबर झाली आहे त्यांच्याबरोबरच राहण्याचा आम्ही निर्णय घेतला. मला वाटत नाही का हा चुकीचा आम्ही निर्णय घेतला. नहीं सर, इसलिए जानना चाहेंगे कि बड़ा मामला है, हर जगह पे इसकी बात चल रही है, दो सत्ताधारी क्या वजह रही, किस तरह का पूरा हंगामा सामने आया है, को निलंबित करना पड़ा है मामला? बेसिकली आप समझ में ले लो, ये सतारा डिस्ट्रिक्ट में ये जो पोल क्रिएट हुए हैं इसमें जो बेस है एक महायुति का है और दूसरा महाविकास आघाड़ी के साथ जाना या नहीं जाना, इसके ऊपर ये सब हुआ है. जो अजित पवार गुट के 5 सदस्य बाजू में आए हैं वो भी इसके वजह से आए हुए हैं कि उनको भी कांग्रेस के साथ जाना या शरद पवार गुट के साथ जाना उनको पसंद नहीं था, इसके लिए उनके 5 सदस्य गए. मेरे बारे में प्रीपोल अलायंस मेरा बीजेपी के साथ था. मेरे चुनाव क्षेत्र में इलेक्शन के पहले ही हमारा बीजेपी के साथ प्रीपोल अलायंस था. हम लोग भी उसी के ऊपर चले गए हैं, तो हमने कुछ गलत नहीं किया ऐसा हमको लगता है. मला वाटतंय काहीतरी गैरसमज होतोय आमच्या नेत्यांचा सुद्धा. त्यांनी नीट अभ्यास केला पाहिजे. आपण जरी नेतृत्वात असलो तरी पोलिसांच्या विरुद्ध जास्त गेलं नाही पाहिजे. पोलीस त्यांची कायदेशीर कारवाई करत असतात. आपण पोलिसांच्या अंगावरती गेल्यानंतर त्यांना काही ॲक्शन घेणं गरजेचं असतं. आपणही काही मर्यादित स्वरूपात पुढं गेलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि मला नाही वाटत की पोलीस यंत्रणेनं कुठला बळाचा वापर केला, काहीही केलेलं नाही आहे. हे आमच्या नेत्याच्या फ्रस्ट्रेशनमधून झालं आहे. सदस्यांनी ऐकलं नाही, त्याचं फ्रस्ट्रेशन त्यांनी यंत्रणेवरती काढलं असं मला वाटतं. त्यांच्याबरोबरचे काही लोक होते, ते सदस्य होते, ज्यांनी अपहरण केलं त्यांच्यावरती असा आरोप आहे. ज्याचं अपहरण झालं ज्या व्यक्तीचं, त्याच्या मुलानं जाऊन तक्रार केलेली आहे. तो त्यांचा कौटुंबिक होता विषय, त्याचं अपहरण झालं म्हणून त्यानं तक्रार दाखल केलेली आहे. त्या विषयामध्ये वादावादी झाली. की घरगड्यांसारखं पालकमंत्री वागवत आहेत पोलिसांना, तुम्हाला पटतंय? हे बघा, मी बाकीच्या कुठल्या गोष्टी मला काय झाल्यात माहीत नाही, पण जे काय त्या दिवशी झालं ते समोर आहे. बेसिकली अगर पालक मंत्री साहब ने सबको साथ में लिया होता, जो महायुति के घटक पक्ष है, बीजेपी को साथ में लेना चाहिए था, मुझे साथ में लेना चाहिए था, हर एक को साथ में लेके अगर वो साथ में रहते तो ये नौबत नहीं आती थी. एक्चुअली पालक मंत्री साहब ने आगे पीछे करके, हम अगर राज्य में एक साथ बैठते हैं तो वहाँ भी एक साथ बैठना ये इन्होंने करना चाहिए था. पता नहीं है क्यों किया, लेकिन उनके साथ तो कांग्रेस का एक सदस्य भी था. महाविकास आघाड़ी के साथ जाने के लिए उन्होंने ऐसा क्यों किया पता नहीं. शरद पवार गुट के प्रदेश अध्यक्ष कुछ शशिकांत जी शिंदे साहब इनको लीड कर रहे थे, तो ये सब क्यों किया हमको पता नहीं है, लेकिन ये गलत दिखाई दिया है. इशू कुठलाच नव्हता. ती कुणबीच आहे, तिचे आजोबा कुणबी आहे.
तिच्या भावाकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, तिच्या बहिणीकडे आहे, सगळ्यांच्याकडे आहे. ते कुटुंब कुणबी आहे, तशी नोंद आहे. त्यामुळं काही इश्यू वगैरे काही नाही आहे. ते जनरल 1 वर्षापूर्वीच ते कुणबी आहेत. मग त्याचं बेसिकली जी महायुती आपण जे भूमिका आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब तिघांनी एकत्र बसून जाहीर केली होती की आपण मैत्रीपूर्ण लढत करायची, कुणाला दुखवायचं नाही. मग त्याच पद्धतीनं त्या गोष्टी घडल्या. जिल्हा लेवलला निर्णय घ्यायला सांगितले, जिल्हा लेवलचे निर्णय झाले. जिल्ह्यातल्या बैठकामध्ये असं ठरलं की आमदार लेवलला घ्या. मी तर सांगत होतो तिन्ही पक्ष एकत्र येऊन एकत्रच लढूया. हे म्हणले तसं नाही, आमचं भाजपशी जुळणार नाही. पालकमंत्री म्हणाले तुम्ही यांच्याशी बोलून घ्या. मी बोललो, त्यांनी काय आम्हाला घेतलं नाही बरोबर. पुन्हा मी भाजपशी बोललो, भाजपने आम्हाला बरोबर घेतलं. नाही, असं काही झालेलं नाही आहे. अशी कुठलीही गोष्ट घडलेली नाही आहे. ते स्थानिक पातळीवरचं आहे. असले 2 गट वगैरे काही झालेले नाही आहेत. सरकारमध्ये काय नाही, सगळे माहिती एकत्र चांगल्या पद्धतीने. मी पालकमंत्री पक्षामधल्या 2 नेत्यांमध्ये थेटपणे विसंवादाची आणि दुफळीची परिस्थिती स्पष्टपणे दिसते. मी पुन्हा जबाबदारी सांगतो, पालकमंत्री पोलिसांच्या अंगावर धावून गेलेले नाहीत, हे जबाबदारी सांगतो. पालकमंत्र्यांबरोबर असणारे 2 जिल्हा परिषद सदस्य ज्यांच्यावरती अपहरणासारखे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत, असे लोक पोलिसांना मारलं त्यांनी सदस्यांनी. हाँ, उनके साथ वो टाइम पे 2 ऐसे सदस्य थे जिसके ऊपर क्रिमिनल प्रोसीडिंग चल रहा है, और जिन्होंने इसके खिलाफ जो दिया हुआ है वो उनका खुद का बेटा है, और वो उनके पार्टी के, हमारे पार्टी अजीत दादा पवार गट के जो नेता है वहाँ के, हमारे मकरंद दादा पाटिल, उनके गट का ही उनका कार्यकर्ता है. उन्होंने ही ये केस डाला है, हमने नहीं डाला है. हमारा कोई रिलेशन नहीं है. उनके कॉन्स्टिट्यूंसी के अंदर केस हुआ है. जो मकरंद जी पाटिल है मिनिस्टर, उनके कॉन्स्टिट्यूंसी का ही उनका ही कार्यकर्ता है. उन्होंने ही केस डाला है पुलिस के अंदर जाके कि मेरे पिताजी का अपहरण हुआ है. ये आप पहले क्लियर करके ले लो. कैसे आएगी? पुलिस की गलती क्या है? आप मुझे बोलो, अगर कोई बंदा आता है और अगर पुलिस को मारता है, अपराधी है, वो पुलिस को मारता है, तो पुलिस तो एक्शन लेगी ही लेगी. उनको थोड़ा गलत हुआ रहेगा, क्योंकि देखो उनको लग रहा था कि सब हमारे साथ है. ऐसा लग रहा था कि सब सदस्य हमारे साथ रहेंगे, अजीत दादा के पूरे सदस्य रहेंगे, लेकिन उनको पता नहीं था. वो भी लोग बोल रहे थे उनको कि आप ये शरद पवार गट के साथ और इनके साथ मत जाओ, कांग्रेस के साथ मत जाओ. लेकिन इन्होंने सुना नहीं, इसके लिए 5 लोग बाजू में आए उनके. नाही, त्यांना सोडवायला पालकमंत्री गेले. त्यांच्या 2 सदस्यांनी मारल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना सोडवायला गेले. त्याच्यात त्यांना थोडासा हाताला एकाचा पेन लागला. त्यांचा कार्यकर्ता आहे, त्याचा पेन लागला त्यांच्या हाताला. नाही, पोलिसांनी काही केलेलं नाही. विनाकारण पोलिसांवरती विनाकारण आरोप. बघा, आम्ही राजकारणात आहे. राजकारणात जय पराजय होत असतात. आपला पराभव झाला तर स्वीकारायचा असतो. हे असं प्रशासनावरती विनाकारण फ्रस्ट्रेशन काढणं चुकीचं असं मला वाटतं. तुम्ही तिथं CCTV फुटेज आहे, पत्रकार तिथं होते. हे बघा, पालकमंत्री हे फार मोठं पद आहे. सगळे पोलीस त्यांच्या अंडर काम करतात. कोणीही त्यांना असं वागवू शकत नाही, आम्हाला माहिती. त्यांचा गैरसमज झालाय साहेबांचा. थोडंसं त्यांना पण त्रास होणार. आज एवढं मोठं पद त्यांच्या हातातून गेलं. त्यांना जे काय वाटत होतं की मी काँग्रेस बरोबर जाऊन, मी शरद पवार गटाबरोबर जाऊन तिथली सत्ता हासिल करू शकतो, हे त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन आलंय, म्हणून ते असे बोलतात. नाही, त्यांना अजून बघा, त्यांची IQ माहिती आहे. आम्ही त्या जिल्ह्यातले आहोत. त्या जिल्ह्यातल्या लोकांना जर तुम्ही विचारलं, त्या ठिकाणी पाहिलं, CCTV फुटेज पहा, तुमच्या पत्रकार बंधू आहेत त्यांना विचारा, असली कुठलीही गोष्ट घडलेली नाही. हो,
मी पुन्हा तुम्हाला सांगतो, स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यायचे निर्देश हे स्वतः पालकमंत्र्यांनी आम्हाला दिले होते. जो तो आमदार युती स्वतःची स्वतः ठरवेल. आणि ही बैठक झाली होती की नाही तुम्ही त्यांना आल्यानंतर प्रश्न विचारा. नसेल तर मी आजही राजीनामा देऊन टाकेन. एक लक्षात ठेवा, हे बैठक झाली होती क्लिअरली. त्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी सांगितलं, ज्याच्यात अतुल बाबा होते, सगळे होते, आणि त्याच्यात सांगितलं की प्रत्येक आमदार स्वतःच्या सोयीनुसार युती करेल, पण महायुतीच्या बाहेर जाणार नाही. हे असं ठरलं होतं. महायुतीच्या आत राहून आपण जो पक्ष आपल्याला योग्य वाटेल त्याच्याबरोबर जायचं ठरलं होतं. क्या आपने तय किया था? जो अभी बता रहे हैं गंभीर नाही ऐकून घ्या, मी काय म्हणतो, जर असं घडलं नसेल तर मी तुम्हाला सांगतोय, बेसिक मी आज ते तुम्हाला सांगतोय, हे सत्य गोष्ट आहे. आणि तुम्ही त्यांना जरी प्रश्न विचारला तरी ते तेच सांगतील की असंच ठरलं होतं की स्थानिक पातळीवरती युती. आता युती एका बरोबर करायची आणि सत्ता दुसऱ्यावर स्थापन करायची, हे तर आपण पूर्वी केलं होतं, ते चुकीचं झालं होतं, म्हणून आम्ही आता त्यांच्याबरोबर गेलो. मला नाही वाटत. क्या तय किया? क्या आपको पूरे अधिकार आपको उन्होंने दे दिए? हाँ, पालक मंत्री महोदय ने, गार्डियन मिनिस्टर ने, वो बीजेपी के अध्यक्ष और वहाँ अजीत पवार गुट के जो जिला प्रमुख है उनको बुलाया था, मिनिस्टर को बुलाया था. हम भी गए थे वो मीटिंग के अंदर. ऐसा तय हुआ कि हम लोग अपने अपने चुनाव क्षेत्र में, मतदार क्षेत्र में खुद निर्णय लेंगे, लेकिन महायुति के अंदर ही निर्णय लेंगे, अकेला लड़ना या किसके साथ जाना है. और इसकी पूरी हमने जो भी इन्फॉर्मेशन है वो खुद एकनाथ शिंदे साहब को उन्होंने भी दी थी, मैंने भी दी थी. तो मेरे पास, मैं बीजेपी के साथ जाना पसंद किया क्योंकि मैं पहले से बीजेपी के साथ था. 2011 से मैं 2019 तक बीजेपी के साथ था. तो हमारे जितने भी कार्यकर्ता है ये कॉमन है, इसके लिए हमने निर्णय किया बीजेपी के साथ जाने का. लेकिन अगर वो बार-बार कह रहे हैं नाही साहेब बोलवतील मला, बोलवल्यानंतर मी साहेबांच्या पुढे माझी भूमिका मांडेल. शिंदेंना भेटून याच्याबद्दलची माहिती आपली तुमच्यापर्यंत आलेली आहे की माहिती चुकीची आहे, खरी माहिती आहे असं मी मी ह्या निवडणुकीच्या पूर्वी साहेबांना भेटून सांगितलं होतं. घडल्यानंतर मी आत्ताच आलो आहे. आता जाऊन सांगेन ना मी. हो हो, नाही नाही नाही, मी आता भेटणार, साहेबांना भेटून सांगणार. फोनवर हे सांगण्यासारखं प्रकरण नाही आहे. चालेल, नमस्कार.